शिवाजी महाराजांच्या 3 गोष्टी ज्या आयुष्य बदलू शकतात. इतिहास फक्त वाचण्यासाठी नसतो, तो जगण्यासाठी असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त स्वराज्य नाही उभं केलं, तर आयुष्य जगण्याचे असे नियम दिले जे आजही आपल्याला स्ट्रॉंग बनवू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये महाराजांच्या 3 अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुमचा विचार कायमचा बदलू शकतात. नमस्कार. आज आपण मोटिवेशन शोधणार आहोत इतिहासातून. शिवाजी महाराज म्हणजे फक्त पराक्रम नाही, तर व्हिजन, सेल्फ रिस्पेक्ट आणि लोकांप्रती आदर यांचे जिवंत उदाहरण आहेत. आपल्या रोजच्या आयुष्यातही त्यांच्या काही गोष्टी फॉलो केल्या तर आपली पर्सनॅलिटी पूर्णपणे बदलू शकते. पण त्यासाठी काही नियम आहेत. नियम नंबर 1, स्वतःवर विश्वास. लहान वयातच महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. लोकांनी शंका घेतली, परिस्थिती कठीण होती, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास सोडला नाही. यातून काय बोध मिळतो? तर जग तुमच्यावर विश्वास ठेवेल की नाही माहीत नाही, पण तुम्ही मात्र स्वतःवर विश्वास ठेवला तरच इतिहास घडतो. आज आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्येच हार मानतो, पण महाराज शिकवतात, परिस्थिती नाही, तुमचा विश्वासच तुमचं फ्युचर ठरवतं. नियम नंबर 2, स्त्रियांचा आदर आणि स्वाभिमान. इतिहास सांगतो, महाराजांनी स्त्रियांचा नेहमीच सन्मान केला. शत्रूच्या स्त्रियांचाही आदर राखला, कारण त्यांच्यासाठी स्वराज्य म्हणजे फक्त सत्ता नव्हती, तर मूल्य होती. यातून काय मेसेज मिळतो? तर खरी ताकद तलवारीत नाही, तर संस्कारात असते. आजच्या समाजात रिस्पेक्ट आणि काइंडनेस खूप गरजेची आहे. आपण दुसऱ्यांशी कसं वागतो त्यावरच आपलं व्यक्तिमत्व ठरतं. नियम नंबर 3, योग्य निर्णय घेण्याची हिंमत. अफजल खानाची भेट असो किंवा गनिमी काबा, महाराजांनी वेळेवर निर्णय घेतले. भीती असली तरी ऍक्शन घेतली. म्हणजेच काय? तर भीती नसणं म्हणजे धैर्य नाही, तर भीती असूनही पुढे जाणे म्हणजेच खरं धैर्य. आपण अनेकदा डिसिजन पुढे ढकलतो, पण आयुष्य बदलण्यासाठी कधी कधी कठीण निर्णय घ्यावे लागतात. शिवाजी महाराजांची महानता फक्त युद्धात नव्हती, तर लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात होती. जर आपण त्यांच्या 3 गोष्टी आयुष्यात आणल्या, स्वतःवर विश्वास, दुसऱ्यांचा आदर आणि धाडसी निर्णय, तर आपलं आयुष्यही एका वेगळ्या लेवलला जाऊ शकतं. शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी आपल्या हेतू आणि उत्साहानेच त्याचा पराभव होऊ शकतो, हा विचार मांडून मुठभर मावळ्यांना त्यांनी संघटित केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा इरादे मजबूत असतात तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगाऱ्यासारखा दिसतो. हाच विश्वास त्यांनी मावळ्यांना दिला. महाराजांनी केवळ किल्ले जिंकले नाहीत, तर लोकांची मने जिंकली. बाजीप्रभू देशपांडे असोत, तानाजी मालुसरे असोत, यासारख्या निष्ठावान मावळ्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले, कारण त्यांचे महाराजांवर आणि ध्येयावर अतूट प्रेम होते. एक चांगला नेता तो असतो जो आपल्या टीममध्ये आत्मविश्वास आणि समर्पणाची भावना निर्माण करतो. महाराजांनी शत्रू बलाढ्य असताना देखील समोरासमोर लढण्यापेक्षा बुद्धीने आणि गनिमी काव्याने त्याला पराभूत करण्याची युद्धनीती आजही शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे उत्तम प्रशासन. त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन करून राज्यकारभार सुयोग्यपणे चालवला. प्रजेवर अन्याय होऊ नये यासाठी कठोर नियम बनवले. स्त्रियांचा सन्मान राखणे आणि शत्रूच्या स्त्रियांनाही माता भगिनी मानणे, हा त्यांचा आदर्श आजही प्रेरणादायी आहे. 1674 साली रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि छत्रपती ही पदवी त्यांना मिळाली. हे केवळ एका राजाचे राज्याभिषेक नव्हते, तर स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचा विजय होता. मित्रांनो, शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात की संकटे कितीही मोठी असली तरी धैर्य, प्रामाणिकपणा आणि योग्य नियोजन यामुळे यश मिळवता येते. त्यांच्या विचारांचा आणि आदर्शांचा वारसा आपण जपला पाहिजे. चला, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या जीवनात प्रामाणिकपणे आणि धैर्याने पुढे जाऊया. आजपासून एक प्रॉमिस करा, दररोज एक तरी गोष्ट महाराजांकडून शिकायची. कारण इतिहास वाचणारे बरेच असतात, पण इतिहासातून जगायला शिकवणारेच खरे विजेते ठरतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पॉझिटिव्ह मराठी मोटिवेशनसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.